माझ्या किचनमध्ये ना लाइटिंगचा थोडा प्रश्न आहे, कारण सनलाईट कुठल्याच पद्धतीचा येत नाही आणि वरती असा एक छोटासा बल्ब आहे. त्याला मोठंही केलं तरी चिमणीमुळे जे आहे ना त्याचा लाईट कुठेतरी डायरेक्टली जो आहे ना तो गॅसवर पडतच नाही. त्यामुळे ना इथे उजेड थोडा कमी असतो. तर त्यासाठी मी ही मिशोवरून लाइटिंग ऑर्डर केलेली आहे. तर आधी मी लाइटिंग तर ऑर्डर केली, पण त्याच्यासाठी मला माहिती नव्हती की याला टेपसुद्धा लागतो चिकटवायला, तर तो मी केलाच नाही. मग त्यानंतर तो सुद्धा ऑर्डर केला मिशोवरून आणि ते रोल मला 50 रुपयात 2 पडले. त्यानंतर ते रिसीव्ह झाले आणि आज मुहूर्त निघाला ह्या लाइटिंगचा लावण्याचा. तर चला म्हटलं आज हे आलेलं आहे तर हे कंप्लीट करून घेऊया आज काम, आणि नवऱ्याची मदत न घेता आपण हे लावूया. त्यांना विचारू पण नाही आणि डायरेक्टली सांगूया की हा मी लावलं म्हणून. त्यासाठी जे आम्ही आधी पूर्ण मेजरमेंट घेऊन घेतलं की कुठपर्यंत जाईल, कशी लावायची. त्यानंतर एका साईडनी सुरू केली. टेप जो आहे मी आधी एका साईडनी टाईल्स वगैरे सगळ्या पुसून घेतल्या. त्यानंतर एका साईडनी जे आहे ते टेप लावायला सुरुवात केली. एक साईड पूर्ण टेप लावून घेतला. त्यानंतर त्याच्यावर सिरीज जी आहे ती चिपकवत जे आहे काढत पूर्ण एका एंडपर्यंत घेऊन गेली आणि अशा पद्धतीने जी आहे ना पूर्ण लाइटिंग व्यवस्थित लावून घेतली आणि पूर्ण लाइटिंगला एक रोल जो आहे तो बरोबर लागला आणि बटन ऑन केली आणि एवढं मस्त छान दिसत होतं. लाइटिंग पण व्यवस्थित लागली होती, खूप छान दिसत होतं. हे बघा पूर्ण या एंडपासनं जे आहे माझ्या बेसिनच्या वरपर्यंत गेलेली आहे. चला मग त्यानंतर म्हटलं आता नाश्त्याचं पण काहीतरी बघावं. आता लाइटिंगमध्ये तर खूप वेळ गेला. मग पटापट इथे कांदा वगैरे कापायला घेतला आणि इथे मला सोजी बनवायची होती तिखट. तर ती सोजी जी आहे मी बनवून घेत आहे. त्यासोबतच जी आहे माझं ॲमेझॉनवरून मी एक पार्सल मागवलेलं होतं, ते सुद्धा आलेलं होतं. यात मी लोणचं मागवलेलं होतं सुरुचीचं आंबट गोड आंब्याचं, जे की यांना खूप आवडतं. मला आवडत नाही, पण मला काही ते बनवता येत नाही म्हणून माझ्याच्यानी काही ते छान कधीच बनत नाही आंबट गोडवालं लोणचं. यांना गोड खूप आवडतं. मग इथे मी टेस्ट करून बघितलं आणि खूप छान झालं होतं. चला म्हटलं यांना पण आपण टेस्ट करून द्यावं की कसं आलं आहे कसं नाही. खूप छान आलं होतं टेस्टमध्ये तर लोणचं. मग चमच्यामध्ये घेतलं आणि यांना टेस्ट करायला दाखवते आहे की लोणचं तुम्हाला कसं वाटत आहे. म्हणजे मला तर खूप छान वाटलं. माझं किचन कसं दिसत आहे ना कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.